श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आता गुढीपाडवा संपला. 30 मार्च या दिवशी गुढीपाडवा संपला की लगेच आपला स्वामी महाराजांचा 31 तारखेला प्रगट दिन आहे. तर त्या दिवशीच स्वामींचा प्रगट दिन हा कसा साजरी करावा, त्याचप्रमाणे त्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात, त्याचबरोबर जे काही जण हे आपले स्वामी सेवेकरी हे 21 दिवसाचं काही जण पारायण करत आहेत स्वामी चैत्र सारामृताचं, त्याचप्रमाणे काही जण 11 दिवसाचं करत आहे. तर त्यांनी उद्यापन कसं करावं, काय करावं, हेच आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर हे बघा, आपला गुढीपाडवा हा सण झाला. तर हे बघा, चैत्र शुक्ल द्वितीयाला आपला स्वामींचा हा प्रगट दिन आहे. प्रगट दिन का, जयंती का म्हणत नाही. हे बघा, स्वामी महाराज यांचा जन्म नाही झाला तर ते प्रगट झाले होते. ते कसे प्रगट झाले, काय झाले याबद्दल ह्या भरपूर अशा कथा वेगवेगळ्या आहेत. तर असं म्हटलं जातं की कर्दळवनातून वारळातून त्यांचा ते प्रगट झाले होते आणि ते जन्माला आले नाही, ते प्रगट झाले अचानक. त्यामुळे त्यांचा प्रगट दिन हा साजरा केला जातो, त्यांची जयंती साजरी नाही केली जात. तर हे बघा, आता आपल्याला स्वामी महाराजांचा हा स्वामी सेवेकरांचा स्वामींचा प्रगट दिन म्हटलं की तो एक दिवाळीच असतो आणि तोच आपल्याला अगदी थाटामाटाने साजरी देखील करायचा असतो. बरेच जण याचे सारामृताचं देखील पारायण करत आहेत. कोणी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा मांडलेलं आहे स्वामी महाराजांच्या आपल्या प्रगट दिनानिमित्त. तर हे बघा, सर्वात प्रथम आपण बघू की स्वामी महाराजांना या दिवशी हा कसा अभिषेक घालायचा आहे. तर हे बघा, आपल्या स्वामी महाराजांना या दिवशी तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्याला षोडशोपचारे आपल्याला पूजन करायचं आहे. तर हे बघा, आता आपण सगळ्यात अगोदर बघू की स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त स्वामी महाराजांना आपल्याला अभिषेक कुठल्या प्रकारे करावा. हे बघा, स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि वर्षातून हा एकदाच येतो. त्यामुळे स्वामी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपल्याला हा सण हा साजरा करायचा असतो. तर त्या स्वामी महाराजांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपण त्याला अभिषेक कुठल्या प्रकारे घालायचा आहे. तर हे बघा, आपण त्याला षोडशोपचारे अभिषेक आपल्याला या दिवशी स्वामी महाराजांना घालायचा असतो. तर तुम्ही पंचामृताने घालू शकता, तुम्ही चंदनाचा अभिषेक घालू शकता, गुलाबाच्या पाण्याचा अभिषेक घालू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून काही उठणं वगैरे लावून तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक घालू शकता. आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला या दिवशी स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा असतो. तर हे बघा, काही जण हे पाण्याने देखील घालतात, पण हा सण तुम्ही पाण्याने देखील घालू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. पण हा सण हा आपल्याला स्वामी महाराजांचा अतिविशेष सण असल्यामुळे आपल्याला त्याची जर षोडशोपचार पूजा केली तर आपल्याला देखील तेवढंच प्रसन्न वाटत असतं. तर बरेच जण हा अभिषेक काही स्वामी सेवेकरी आपले हे ब्रह्ममुहूर्तावर देखील घालतात. तुम्हाला जर एवढं शक्य असेल तर नक्की करा, पण काही जणांना आता सगळ्यांना शक्य नाही आहे तर त्यांनी कमीत कमी 10 वाजेच्या अगोदर अभिषेक घालण्याचा प्रयत्न करावा. कारण हे बघा, 10:30ला आपली स्वामी महाराजांची नैवेद्य आरती असते, त्यामुळे 10 वाजेपर्यंत तुम्ही अभिषेक स्वामी महाराजांना घालू शकता. त्याचबरोबर हे बघा, आता कुठल्या प्रकारे घालावा, काय स्तोत्रमंत्र म्हणायचे आहेत आपल्याला अभिषेक घालताना. तर स्वामी महाराजांना अभिषेक घालताना आपल्याला सगळ्यात अगोदर हे पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पुरुष सुक्तम आपल्याला हे 16 वेळेस पठण करायचं आहे. तुम्ही 1 वेळेस देखील पठण करू शकता, पण 16 वेळेस. आता आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे तर आपल्याला भरभरून आपल्याला कुठलीही असे सेवा करताना आपल्याला चिंगूसपणा करायचा नाही. त्यामुळे तुम्ही 16 वेळेस घातलं तर अतिउत्तम आहे. जर नाही पठण करणं झालं 16 वेळेस पुरुष सुक्तमचं तर कमीत कमी 1 वेळेस देखील तरी पठण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर श्री सुक्तमचं आपल्याला 1 वेळेस पठण करायचं आहे. पवमान स्तुत्त जे आहे
त्याचं देखील आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे. आणि रामरक्षा देखील आपल्याला पठण करायचे आहे. रामरक्षा ही आपल्याला 9व्या ओळीपर्यंतच पठण केली तरी देखील चालेल. जर तुमची इच्छा असेल पूर्ण पठण करावी तर तुम्ही पूर्ण देखील करू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. हे बघा, हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगितलं, पुरुष सुक्तम, श्री सुक्तम, त्याचबरोबर पवमान सुक्त आणि रामरक्षा स्तोत्र, हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये इझिली अवेलेबल मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही संस्कृत वाचा, प्राकृत वाचा, आपल्या इच्छेनुसार, आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांना अभिषेक घालून झाला की बरेच जण काय चूक करतात ना, की तशीच तशी जी काही मूर्ती आहे तशीच ओली गज मूर्ती ही ठेवून देत असतात देवाऱ्यामध्ये, किंवा आपण जिथे कुठे त्यांना स्थापन केलेलं आहे स्वामी महाराजांना तिथे. तर हे बघा, ही चूक आपल्याला चुकू नाही करायची नाही. आपल्याला अगोदर स्वच्छ कोरड्या कपड्याने आपल्याला स्वामी महाराजांना कोरडं करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ती मूर्ती स्वामी महाराजांची ही आपण जिथे कुठे स्थापन केलेली आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. तर त्याचबरोबर हे बघा, आता स्वामी महाराजांना त्यानंतर हिना अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होतं, त्यामुळे हिना अत्तर आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टगंध आपल्याला स्वामी महाराजांना लावायचा आहे. तुम्ही कपाळाला, हाताला आणि पायाला आपल्याला अष्टगंध हा स्वामी महाराजांना लावायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला, तुम्हाला जर ह्या दिवशी हे चाफ्याचे जर फुलं मिळाली, खास करून पिवळा जो चाफा असतो, त्या चाफ्याचे फुलं हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत. जर तुम्हाला मिळाले तर आवर्जून स्वामी महाराजांना या दिवशी चाफ्याचे फुलं हे वाहा. जर नाही मिळाले तर कुठलंही पिवळं फुल तुम्ही वाहू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक आपल्याला घालायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी केली तर अतिउत्तम, कारण स्वामी महाराजांना आपल्या पुरणपोळी ही अतिशय खूप आवडते. त्यामुळे आपण स्वामी महाराजांना या दिवशी पुरणपोळी जर नैवेद्यामध्ये अर्पण केली तर खूप अतिउत्तम आहे, खूप चांगलं आहे, आवर्जून करा. जर नाही करणं झालं तर आपल्या यथाशक्तीनुसार आपण जे काही घरात करणार आहे तर थोडंसं गोड करण्याचा प्रयत्न करा आणि तो गोडाचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे यथाशक्तीनुसार. आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आता बरेच जण हे स्वामी महाराजांचे 11 पारायण करत आहेत, स्वामी चैत्र सारामृताचे. त्याचबरोबर काही जण हे स्वामी चैत्र सारामृताचे 21 पारायण देखील करत आहेत. पण काही जण हे काहीही करत नाही आहे. ज्यांचे पारायण सुरू आहेत ते तर कंटिन्यू त्या दिवसापर्यंत करणारच आहे, त्यांची सेवा त्या दिवसापर्यंत तर चालणारच आहे. पण काही जणांनी गुरुचरित्राचं पारायण देखील मांडलेलं आहे, तर त्यांची ती सेवा आहे चालणारच आहे. त्याचबरोबर पण काही जण काहीच करत नाही आहेत, सेवा वगैरे काहींना शक्य झालं नाही, तर कमीत कमी त्यांनी स्वामी महाराजांच्या आपल्या प्रगट दिनानिमित्त तरी स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण एक पाठ, म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय हा पूर्ण एक पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, त्याचबरोबर 11 माळी आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. हे बघा, तुम्ही रोज करा नका करू, पण या दिवशी तरी कमीत कमी 11 माळी करण्याचा प्रयत्न करा. आणि एक स्वामी चैत्र सारामृताचा आपल्याला पाठ करायचा आहे. जे गुरुचे आता स्वामी चैत्र सारामृताचे जे काही 1 ते 21 दिवसांचं जे पारायण करत आहेत किंवा 11 दिवसांचं पारायण करत आहेत, त्यांनी उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे. तर हे बघा, या 21 दिवसांचं आपण जे काही पारायण मांडलेलं आहे किंवा 11 दिवसाचं पारायण मांडलेलं आहे, तर याला उद्यापनाची गरज नसते. तुम्ही जो काही नैवेद्य करणार आहात या दिवशी तो फक्त आपल्याला ते पारायण संपल्यावर आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे, बस एवढंच. आणि तो आपण ग्रहण करायचा आहे, बस. याच्यापेक्षा बाकी काही नसतं उद्यापनाला यासाठी. जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहात तर गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला नक्की करावं लागेल. हे बघा, गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याच्यावर देखील मी एक डिटेलमध्ये त्यामध्ये संपूर्ण तुमच्या प्रश्नाची उत्तरं आहेत, भरपूर अशी सगळी माहिती आहे, संपूर्ण माहिती आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या याच यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर ते गुरुचरित्राचं पारायण आपल्याला त्या प्रकारे करायचं आहे. तुम्ही या दिवशी
गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे, उद्यापन करायचं आहे, तर तुम्ही जोडी देखील जीव घालू शकता, 5 कुमारिका घालू शकता, सेवासनी जीव घालू शकता. आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन करायचं आहे. त्याचबरोबर हे बघा, या दिवशी हे दानाला देखील तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला अजून मी गरजूंना दान करायला विसरायचं नाही आहे. नाही झालं दान तर कमीत कमी स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण जेव्हा स्वामी महाराजांच्या केंद्रात जातो किंवा दत्त महाराजांच्या जर तुम्ही मंदिरात गेले तर तिथे तुम्ही काही प्रसाद घेऊन जा, केळी घेऊन जा किंवा लाडू घेऊन जा, काहीही, किंवा पेढे घेऊन जा, तर ते देखील आपल्यातर्फे आणि ते तिथेच ठेवून द्या ते सुद्धा. आणि ते आपल्यातर्फे हे नैवेद्य म्हणून सगळ्यांना वाटप होतं, ते सुद्धा आपलं दानच होऊन जात असतं. किंवा नारळ खडीसाखर घेऊन जा, तेवढं देखील केलं तरी देखील चालेल. आणि गेले की स्वामी महाराजांना फक्त नमस्कार करा आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आले किंवा आपल्याला त्यांनी एक शिष्य म्हणून निवडला आहे म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करा. त्यांच्याबद्दल हा त्यांना फक्त एक धन्यवाद म्हणून आपल्याला त्यांना मठात जा, केंद्रात जा, तर काहीतरी या दिवशी तर कमीत कमी हे काहीतरी स्वामी महाराजांना मागण्यासाठी नका जाऊ, तर आपल्याला त्यांनी खूप काही दिलेलं आहे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आले, आपल्याला त्यांनी निवडलं एक शिष्य म्हणून, एक सेवेकरी म्हणून त्यांची आभार व्यक्त करा, त्यांचं धन्यवाद करा आणि परत या. कमीत कमी या दिवशी तरी हे बघा, रोजच आपण स्वामी महाराजांकडे मागत असतो, त्यामुळे कमीत कमी हा एवढा एक दिवस तरी आपल्याला स्वामी महाराजांसाठी आपण सेवा करा. स्वामी महाराजांना म्हणून आपण काही स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये आहेत आणि स्वामी महाराजांनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर व अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामीचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामी यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.